21व्या शतकाची सुरुवात ही तंत्रज्ञानाची अभूतपूर्व वाढ तसेच ऊर्जा आणि अन्न यांच्या सतत वाढणाऱ्या मागणीबरोबर झाली। सतत वाढणाऱ्या लोकसंख्येमुळे शाश्वत अन्न उत्पादन आणि त्याच्या आवश्यकतेकडे दुर्लक्ष केले जाऊ शकत नाही। भारत ह्या वाढत्या खाद्यान्नाच्या मागणीची पूर्तता करण्याच्या स्थितीत आहे, कारण चीन नंतर भारत जगातील दुसऱ्या क्रमांकावरील मोठ्या प्रमाणावर उत्पादन करणारा देश आहे। भारतातील अन्न उत्पादन पुढील 10 वर्षात दुप्पट होईल असा अंदाज आहे आणि त्यामुळे अन्न आणि अन्न प्रक्रिया तंत्रज्ञानामध्ये गुंतवणूक करण्यासाठी मोठी संधी उपलब्ध आहे। भारताच्या अन्न प्रक्रिया उद्योगाचा हिस्सा देशातील एकूण अन्न बाजाराच्या 32% एवढा आहे। हा भारतातील सर्वात मोठा उद्योग आहे। भारताच्या अन्न प्रक्रिया क्षेत्रात फळे आणि भाज्या, कुक्कुटपालन आणि मांस, दूध, कन्फेक्शनरी आयटम्स, चॉकलेट्स आणि कोको अशा खूप विविध प्रकारच्या उत्पादनांचा समावेश आहे। असे असले तरी अन्न प्रक्रिया उपविभागात टोमॅटो पेस्ट, फूड ॲडिटिव्ह्ज आणि फ्लेवर्स, शीतपेय उद्योग, डेअरी प्रक्रिया, फास्ट फूड, रेडी टू ईट नाश्ता यांचा महत्त्वाचा सहभाग आहे। भारतामध्ये अन्न प्रक्रिया उद्योगामध्ये अनेक कंपन्या आघाडीवर आहेत आणि अशीच स्वतःचा शिक्का उमटवणारी कंपनी म्हणजे वरुण ॲग्रो प्रोसेसिंग फूड प्रायव्हेट लिमिटेड। वरुण ॲग्रो उच्च दर्जाच्या फळांचा पल्प आणि टोमॅटो पेस्टचा पुरवठा करून स्वतःचा असा वेगळा ठसा निर्माण करीत आहे। महाराष्ट्रातील नाशिक येथील उमराळे बुद्रुक, दिंडोरी येथे स्थित असलेले ॲग्रो प्रोसेसिंग फूड्स हे प्रतिष्ठित उत्पादक, अद्भुत उत्पादनाचा पुरवठादार आणि निर्यातदार आहे। कंपनीला तिच्या उच्च दर्जाची गुणवत्ता, चव, सुरक्षा आणि स्वच्छतेसाठी ISO 2200, FSSC 22000, कोशर, हलाल, SGF, सस्टेनेबल यांनी प्रमाणित करण्यात आले आहे। सौ मनीषा धात्रक यांनी स्थापित केलेल्या वरुण ॲग्रो या कंपनीमध्ये फळांचे पल्प, टोमॅटो पेस्ट आणि केचप, चिली सॉस आणि ब्लॅक व्हिनेगर, फ्रूट जॅम इत्यादी उत्पादने उत्पादित केली जातात। अद्ययावत उत्पादन सुविधेची वार्षिक क्षमता 48,000 मेगाटन इतकी आहे। 1996 मध्ये स्थापन झालेल्या या कंपनीला अनेक पुरस्कार मिळाले आहेत। युनिलिव्हर यांच्याकडून वरुण ॲग्रोला त्यांचा सर्वात मोठा मानाचा सस्टेनेबल पार्टनर टू विन सप्लायर इन 2013 तसेच शेती सन्मान पुरस्कार 2015 हा देखील जाहीर करण्यात आला। अद्ययावत मशिनरी आणि साधनांसह उच्च दर्जाच्या चविष्ट मेजवान्या देऊन एक चांगले भविष्य निर्माण करण्याचे वरुण ॲग्रोचे धोरण आहे। त्यांची बहुतांश ग्राहक बाजारपेठ ही UK, युरोप, साऊथ आफ्रिका, USA, अरेबियन पेनिन्सुला, गल्फ कंट्री आणि एशिया येथे आहे। सौ मनीषा धात्रक या वरुण ॲग्रोच्या संस्थापक आणि मालक आहेत। एका शाश्वत उत्कटतेने भारल्यामुळे त्या स्वच्छ फळ प्रक्रिया उद्योगातील पहिल्या भारतीय महिला उद्योजक बनल्या आहेत। शिक्षणाने इलेक्ट्रॉनिक्स इंजिनियर असलेल्या या तडफदार व्यक्तिमत्वाच्या पहिल्या महिला उद्योजिका आहेत। मनीषा धात्रक यांनी पारंपरिक पद्धतीने शेती आणि लागवड देखील केलेली आहे आणि त्यांनी नाशिक जवळ स्वतःच टोमॅटो केचप प्रोसेसिंग युनिट चालवलं आहे। नमस्कार, मी मनीषा धात्रक, वरुण ॲग्रोची संस्थापक। वरुण ॲग्रो ही 2010 मध्ये स्थापन केली। वरुण ॲग्रो ही भारतातली सगळ्यात मोठी टोमॅटो पेस्ट बनवणारी कंपनी आहे। 2009 मध्ये मनीषा धात्रक यांनी महाराष्ट्रातील प्रसिद्ध फळभाज्यांनी समृद्ध असलेल्या या भागामध्ये मोठ्या प्रमाणावरील फूड प्रोसेसिंग युनिट बसवून आपल्या नवीन प्रवासाला सुरुवात केली। बेसिकली मी इलेक्ट्रॉनिक इंजिनियर आहे, त्यामुळे मला बऱ्याच गोष्टी कंपनी टाकताना सोप्या गेल्या। टेक्निकली जेव्हा आपण मशिनरीच्या कपॅसिटी वगैरे फायनल करतो त्या करताना मला माझा इंजिनिअरिंगचा अभ्यास तिथे उपयोगी पडला। आपण वरुण ॲग्रोमध्ये वेगवेगळ्या फळांवर प्रक्रिया करून त्याचा पल्प आणि पेस्ट बनवतो। टोमॅटोवर प्रक्रिया करून टोमॅटोची पेस्ट बनवतो। आंब्यावर प्रक्रिया करून आंब्याचा पल्प बनवतो। आंब्यामध्ये अल्फान्सो आंबा आहे, केशर आंबा आहे, तोतापुरी आंबा आहे, त्यांचा आपण पल्प आणि पेस्ट बनवतो। टोमॅटो, द्राक्षे आणि आंबे
यांसारख्या फळांचे येथे मोठ्या प्रमाणावर उत्पादन होते. तथापि त्यांची कंपनी क्विंटेसेन्शियल टोमॅटो पेस्टसाठी प्रसिद्ध आहे. या आघाडीच्या उत्पादनाला बाजारात वाढती मागणी आहे. योग्य दृष्टिकोन आणि धडाडी उत्साह यांचे मिश्रण असणाऱ्या सौ मनीषा धात्रक आणि त्यांची टीम त्यांची सर्वोच्च चविष्ट उत्पादने देण्यासाठी अथक परिश्रम करीत आहेत. अद्ययावत सुविधा या वर्षभर विपुल प्रमाणात उत्पादन करण्यास सक्षम आहेत. एक सुनियोजित, पूर्णपणे स्वयंचलित, भारतातील उष्ण आणि समशीतोष्ण फळांवर प्रक्रिया करणारे केंद्र. सध्याची क्षमता ही ताशी 14 मेगाटन आणि दिवसाला 280 मेगाटन इतकी आहे. फ्रूट इनपुट कॅपॅसिटी आंब्यांकरिता 560 मेगाटन आणि टोमॅटोकरिता 1100 मेगाटन इतकी आहे. इव्हॅपोरेटर्स आणि स्टरलायझर्स अलीकडील तंत्रज्ञानाने उपलब्ध आहेत. वरुण ॲग्रोच्या शीतगृह विभागाला सनराइज ॲग्रो एक्सपोर्ट्स बोललं जातं, ज्याची साठवण्याची क्षमता 1000 मेगाटन इतकी आहे. सनराइज ॲग्रो एक्सपोर्ट्स सध्या नेदरलँड आणि जर्मनीला टेबल ग्रेप्स निर्यात करते. 200 समर्थ कर्मचारी हे पूर्ण प्रक्रियेचा श्वास आहेत. सौ मनीषा धात्रक यांच्या मार्गदर्शनाखाली ही टीम कठोर मेहनतीसाठी आणि उच्च दर्जाची उत्पादके उत्पादित करण्यासाठी मार्गदर्शित आणि प्रोत्साहित केली जातात, जी प्रत्येक पॅलेट निश्चित करण्याची हमी देते. वरुण ॲग्रो स्थानिक शेतकऱ्यांना आणि लागवड करणाऱ्यांना शाश्वत शेतीबद्दल मार्गदर्शन करते. शेतकरी कारखान्याला क्रेट्समध्ये कच्च्या आंब्यांचा पुरवठा करतात. एकदा का आंब्याने भरलेल्या क्रेट्सची गाडी आवारात पोहोचली की त्यांचे प्रवेशद्वारापाशी असलेल्या वजन काट्यावर वजन केले जाते. सर्व सुरक्षिततेचे आणि स्वच्छतेचे नियम काटेकोरपणे पाळले जातात. कर्मचारी वर्गाने संरक्षणात्मक हेडगिअर, फेस मास्क, ॲप्रन आणि हातमोजे घालण्याची आवश्यकता असते, जेणेकरून उत्पादन दूषित होणार नाही. वजन प्रक्रियेनंतर क्वालिटी अश्युरन्स टीम मालाची तपासणी करून मान्यता देते. नंतर हे आंबे रायपनिंग चेंबर पोस्टला पाठवले जातात, जेथे फळे विभागून उत्पादनासाठी पाठवली जातात. त्यानंतर निवडलेले आंबे कन्व्हेयर पट्ट्यावरून फ्रूट वॉशरकडे जातात, जिथे ते स्वच्छ केले जातात. अशुद्धता काढून टाकली जाते. फळांची तेथेही काटेकोर निवड ही अंतिम उत्पादनाचा सर्वोत्तम दर्जा हे वैशिष्ट्य मिळवण्यासाठी केली जाते. त्यानंतर निवडलेले आंबे हे डिस्टोनरमध्ये डिस्टोन करून पल्परमधून पाठवून साठवणीच्या टाक्यांकडे पाठवले जातात. अशा रीतीने मँगो प्युरी तयार होते, जिच्या गुणवत्तेची तपासणी केली जाते. त्यानंतर आधी प्युरी गरम केली जाते व पल्प स्टँडर्डायझेशन केलं जातं. आणखी एक दर्जा तपासणी होऊन त्यानंतर प्युरी बाष्पीभवन प्रक्रियेच्या टप्प्यातून जाते. हे उत्पादन साठवणीच्या ठिकाणी साठवले जाते आणि त्यानंतर ते मेटल डिटेक्टरमधून जाते. त्यानंतर मँगो प्युरीच्या 4 स्टरलायझेशन प्रक्रिया आहेत: हीटिंग, होल्डिंग, कूलिंग, चिलिंग. या व्यवस्थेला हाय टेम्परेचर फॉर शॉर्ट टाइम म्हणजेच HTST असे म्हणतात. तयार झालेले उत्पादन MS ड्रममधील स्वच्छ पिशवीत भरले जाते. हे ड्रम्स नंतर FG कोल्ड स्टोरेजमध्ये रचले जातात आणि खरेदी ऑर्डरनुसार पाठवले जातात. वरुण ॲग्रो निर्यातीशिवाय भारतामध्ये अनेक ग्राहकांना पुरवठा करतात, ज्यामध्ये सर्वात मोठे हिंदुस्तान युनिलिव्हर लिमिटेड, ITC, गगोम टेस्टी बाइट्स, डेल मॉन्टे, ओराना, पतंजली आयुर्वेदिक लिमिटेड यांचा समावेश होतो. आपण टोमॅटो घेताना शेतकऱ्यांसोबत कॉन्ट्रॅक्ट फार्मिंग करून घेतो. शेतकऱ्यांसोबत कॉन्ट्रॅक्ट फार्मिंग करताना आम्ही त्यांना मार्गदर्शन करतो की तू कुठलं सीड्स घ्यायचं, कुठलं पेस्टिसाइड स्प्रे करायचं, कोणत्या महिन्यामध्ये क्रॉप लावायचं, आणि हा सगळा डेटा त्याला लिहायला पण लावतो, जेणेकरून त्याची इनपुट कॉस्ट कमी होते आणि त्याचं यील्ड वाढतं.
त्यामुळे दोघांचाही फायदा होतो. एक तर शेतकऱ्याची यील्ड वाढली, त्याची इनपुट कॉस्ट कमी झाली आणि वरुण ॲग्रोला क्वालिटीचं फ्रूट मिळालं. अशा प्रकारे पूर्ण बॅकवर्ड इंटिग्रेशन करून आपण शेतकऱ्याकडून ते फ्रूट विकत घेतो. 1996 मध्ये आम्ही वरुण फ्रूट्स कंपनी स्थापन करून त्याच्यापासून आम्ही टोमॅटो केचप, टोमॅटो प्युरी, नंतर मिक्स फ्रूट जॅम, चिली सॉस, सोया सॉस बनवायला लागलो. त्यानंतर आम्ही स्टेप बाय स्टेप नंतर 2011 मध्ये वरुण ॲग्रोची स्थापना केली आणि तिच्यामध्ये आम्ही टोमॅटो आणि मँगो, बनाना, पपाया आणि गोवा हे प्रोडक्ट काढतो आणि ते प्रोडक्ट सर्व आम्ही हिंदुस्तान युनिलिव्हरला देतो आणि त्याच्यासाठी आम्ही 5000 शेतकऱ्यांबरोबर कॉन्ट्रॅक्ट फार्मिंग केलेलं आहे आणि ते सस्टेनेबल काम करतो. त्याचा जो शेतातला माल डायरेक्ट प्रोसेस केला जातो त्यामधला मीडिएटर हा बंद केला आम्ही. त्यामुळे शेतकऱ्यांचा पण फायदा झाला आणि सस्टेनेबल काम केल्यामुळं कंपनीला पण फायदा झाला आणि हिंदुस्तान युनिलिव्हरला पण फायदा झाला. नाशिकमधील शेतकरी हा वरुण ॲग्रोसाठी अत्यंत महत्त्वाची भूमिका बजावतो. कंपनी यांत्रिक शेतीची उपकरणे पुरवून त्यांचं जीवन सुलभ करते. कंत्राटी शेती, वरुण ॲग्रो आणि शेतकऱ्यांमधील संबंध जिव्हाळ्याचे असतात. हिंदुस्तान युनिलिव्हरच्या मार्गदर्शनाखाली वरुण ॲग्रोने शेतकऱ्यांसोबत जिव्हाळ्याचे शाश्वत संबंध जोडले आहेत. कंत्राटी शेती उच्च गुणवत्ता आणि फळांच्या वेळेवर पुरवठ्याची खात्री देते. टोमॅटो पेस्ट, अल्फान्सो मँगो पल्प, केशर मँगो पल्प, तोतापुरी मँगो पल्प, तोतापुरी मँगो कॉन्सन्ट्रेट, व्हाईट ग्वावा पल्प, व्हाईट ग्वावा कॉन्सन्ट्रेट, पिंक ग्वावा पल्प, रेड पपाया कॉन्सन्ट्रेट, बनाना पल्प, लाइम पल्प, ट्रूटी फ्रूटी, रेड ग्रीन येलो. आमच्या कंपनीची काही व्हिजन्स आहेत. एक तर आम्हाला कपॅसिटी डबल करायची आहे, वेगवेगळ्या फ्रूटवर प्रक्रिया करून त्याचा पल्प बनवायचा आहे आणि वेगवेगळे आव्हानं जे आहेत ते स्वीकारायचे आहेत आणि नवीन गोष्टी बनवायच्या. या उद्योगामध्ये आसपासच्या भागामध्ये प्रगती करण्याची तसेच गरजूंना रोजगाराची संधी निर्माण करून देण्याची क्षमता आहे. आम्ही शेतकऱ्यांना ट्रेडिशनल शेतीपासून फायदेशीर शेती कशी करावी यासाठी प्रोत्साहन देत आहोत. आमच्या कंपनीचा पुढील 5 वर्षाचे ध्येय शेतकऱ्यांचा विकास तोच आमचा विकास. सर्व स्टेक होल्डर्स आणि त्या भागातील स्थानिकांचा राहणीमानाचा दर्जा आणि जीवनाची गुणवत्ता सुधारण्यास मदत करणे हेच वरुण ॲग्रोचे उद्दिष्ट आहे. स्थानिक शेतकऱ्यांना ॲस्ट्यूट सॉइल मॅनेजमेंट मार्फत त्यांची पिके आणि माती चांगल्या प्रकारे समजण्यास आणि जास्तीत जास्त उत्पादन कसे घेता येईल याचे प्रशिक्षण देते. ते धरणातील सुपीक मातीचा शेत जमिनींना मोफत पुरवठा करतात. उत्पादन प्रक्रियेतून बाहेर पडलेला सर्व टाकाऊ माल आणि अतिरिक्त बियाणे परत मातीमध्ये मिसळले जातात. आमच्या कंपनीची काही व्हिजन्स आहेत. आम्हाला आमच्या कंपनीत नवीन चॅलेंजेस स्वीकारायला आवडतात. आम्ही नवीन प्रोडक्ट डेव्हलप पण करत आहोत. वरुण ॲग्रो देश आणि जगभरातील घराघरात पोहोचलेले नाव बनण्याची कंपनीची महत्वाकांक्षा आहे. आम्ही देतो सर्वोत्तम उत्पादने, आम्ही पुरवतो सर्वोत्तम सेवा, आम्ही आहोत एक सर्वोत्तम संस्था. वी आर द बेस्ट. We are the best. We are the best. We are the best. We are the best. वरुण ॲग्रो, द बेस्ट.